ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यासाठी हे ऐक. आयुष्यात कधी ना कधी कोणीतरी आपल्याला दुखावतं. शब्दांनी, वागण्याने किंवा दुर्लक्ष करून. तेव्हा मनात राग येतो, दुःखही होतं आणि कधी-कधी बदला घ्यायचीही भावना येते. पण थोडा थांब आणि शांतपणे विचार कर. दुसऱ्यांना त्रास देऊन आपण कधीच शांत होऊ शकत नाही. आणि ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासारखं वागलास तर फरक काय उरला? जीवन खूप साधं आहे. जे आपण देतो तेच आपल्याकडे परत येतं. म्हणून राग देऊ नकोस, द्वेष देऊ नकोस, कारण त्याचं ओझं सगळ्यात जास्त तुलाच सहन करावं लागतं. त्यांना माफ कर, मनातून सोडून दे. माफ करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तू शांत राहतोस, तेव्हा तुझी किंमत वाढते आणि जेव्हा तू चांगुलपणा ठेवतोस, तेव्हा तुझं आयुष्य हलकं होतं. लक्षात ठेव, ज्यांनी त्रास दिला ते नाही मोठे, तर त्या त्रासातूनही शांत राहणारा तू मोठा आहेस. म्हणून पुढे चालत राहा, मन स्वच्छ ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. हळूहळू सगळं ठीक होईल.